आई कोणची आम्हाला तुम्ही फरकच कळना. अरे गंबळे गंबळ काय दम पडे माझ्या हाडान लावून नाही हाडान लावून नाही माझ्या खोलीत जाऊन बसलो मला खोलीत आवाज आला कसा आवाज आला कशा चिमण्या लागून राहिल्या माझा कसा आवाज येऊन राहिला मी तर गडबडून माझी सासू पाहत होत काय मला काय म्हणते जावई बापू जावई बापू जावई बापू मला हात कापू का बाहेर कापू अरे त्या आपला बाहेर पाहून दिलाय ना सफरचंद ताट भरून आणलं होतं ती म्हणे आतमध्ये आल्यावर कापू का बाहेरूनच कापून आणू म्हणून हात कापायचं का बाहेर कापायचं सरळ सांगा एवढं कुठे येणे घेत बसायचं टपकन द्या सांगू आम्ही उद्या ड्युटी पार्लरला जाणार अरे ड्युटी नाही ड्युटी वर द्या सध्या केल्यामुळे काय झालं मेकअप करणार आणि याचा मेकअप करून येणार आजच हरी रंग काय सांगावा जय माईचा रंग काय सांगावा आजच हरी रंग काय सांगावा जय माईचा रंग काय सांगावा आजच हरी रंग काय सांगावा जय माईचा रंग काय सांगावा आजच हरी रंग काय सांगावा जय माईचा रंग काय सांगावा. तर या ठिकाणी समय ना कळे काय उपयोगायच्या भलं त्यावेळे या भारडोमध्ये म्हाताऱ्याच्या भारडामध्ये समय ना कळे काय उपयोगायच्या भलं त्यावेळे या भारडातून तुकाराम महाराज सांगतात वेळेवर जर तरुणपणामध्ये परमार्थ केला देवाचं नाव घेतलं तर आपलं चांगलं नाव आपल्या तोंडातून येतं. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी असं चांगलं नाव येतं. तो हा विठ्ठल बडवा असं विचित्र नाव आपल्या म्हातारपणामध्ये आपल्या मुखातून येईल. म्हणून तरुणपणात आपण परमार्थ करून घ्यायचा देवाचं नाव घेऊन यायचं. या भारुडातून तुकाराम महाराज सांगतात म्हणे नवऱ्या नारायण या म्हाताऱ्याचं तोंड. असे जे कलियुगातले म्हातारे लोक आहे तरुणपणाचं लग्न होत नाही आणि म्हातारे लोक म्हणायला लागले तर माझं लग्न करायचं म्हणे नवऱ्या नारायण या म्हाताऱ्याचं तोंड. शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे खरा इथून याला दूर करा. खरा म्हणजे गाढव. त्या गाढवाला कायमचं दूर करण्याचं आव्हान तुकाराम महाराज या भारडातून करीत आहे. मांडवाच्या दारापुढं मांडवाच्या दारापुढं